कोल्हापुरातील शेतकरी थेट विमान प्रवास करत बेंगलोरला पोहोचले आणि बेंगलोरमध्ये जाऊन तिथली शेती कशा पद्धतीने केली जाते, सेंद्रिय शेती असेल, तिथलं भाताची शेती असेल कशा पद्धतीने केली जाते, तिथं कुठली कुठली जाती आहेत भाताच्या किंवा इतर कुठलं पीक त्या ठिकाणी घेतलं जातं याचा अभ्यास दौरा आहे तो जवळपास 2 ते 3 दिवस यांनी केलेला आहे आणि खास विमानानं ही सगळे शेतकरी आहेत ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। अनेक शेतकरी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होते त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर देखील या ठिकाणी आनंद पाहायला मिळत होता। खरं तर आत्मा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सहलीच अभ्यास दौऱ्याचा आहे ते आयोजन करण्यात आलं होतं आणि आता हे सगळी मंडळी कोल्हापूरच्या विमानतळावर पोहोचल्यानंतर कोल्हापुरी फेटे बांधून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि बेंगलोरमध्ये जे काही प्रयोग त्या ठिकाणी शेतीमध्ये केलेले आहेत, कारण ह्यातले जे सगळे शेतकरी आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या पिकांमध्ये त्यांनी त्यांचं नाव कमवलेलं आहे। कोणी भातामध्ये असेल, कोणी ऊसाच्या पिकामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या पिकांमध्ये या ठिकाणी त्यांनी नाव आहे ते कमवलेलं आहे, राज्य पातळीवरती नाव आहे ते कमवलेलं आहे आणि म्हणून या सगळ्यांची निवड आहे ती केली आणि जवळपास 55 शेतकरी आहेत ते या ठिकाणी शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी केले होते। केरळमध्ये कशा पद्धतीने शेती केली जाते त्या ठिकाणी काही वेगळं पण आहे हे जाणून घेऊन हे शेतकरी कोल्हापूरमध्ये परत आलेले आहेत आणि तिथले प्रयोग कोल्हापूरमध्ये करण्याचा यांचा मानस आहे। म्हणजे शेती सुधारण्याची हे जी मग शेतीचेच बघितले, शेती बघितली, देऊळ जरा देऊ बघितली, देऊ पहिल्यांदाच विमानात आलो येताना। आता विमान काय चांगलं वाटलंय बेस्ट वाटलंय। आणि तिकडे मैसूरमध्ये शेती बघितली, शेतीचं बी आणि ह्याच्यात बी शेती। आता भात लावायला लागलं मैसूरमध्ये एवढं एवढं तरवा आहेत आणि ऊस काय नाही तर तिकडे नारळ आणि आंबा मैसूरमध्ये। आपल्याकडले भात आणि तिकडले भाताला वेगळा फरक, इथं काय भात एवढी आपल्याकडे भात तेवढे आता रावायला लोक तिकडे सगळे होय। जरा बघून आणले आम्ही त्यातलं भात नवीन जातीचं काय करायचं होतं बघून, तर बघूया आता काय विमानात बसल्यावर काय चांगलं वाटलं की पहिल्यांदाच होय। गणपती दोनराम गायकवाड तर रिसर्च सेंटर बघितली, भाताचं नवीन नवीन वाण बघितलं आणि सेंद्रिय शेती कशी करावी त्याचं पण रिसर्च सेंटर आम्ही बघितलं। आपल्या इकडल्या शेतीत तिकडल्या शेतीत थोडा फरक आहे, पण तिथं नवीन संशोधनावर अशी सगळं बघितलं। सेंद्रिय शेतीसाठी नवीन त्यांनी बी लागवड असेल किंवा नवीन रिसर्च जे केलेत, शेणखतासाठी पर्यायी जे मार्ग काढलेत त्यांचं पण त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, चांगलं केलं। हा आता आपले सगळे तज्ज्ञ शेतकरी आहेत, 100% यातले प्रयोग करणार। एकदम चांगलं फिलिंग झालं, म्हणजे एवढं आपली माणसं एवढी खुश झालीत की ज्याने आयुष्यात कधी विमानतळच बघायला नव्हतं किंवा कधी विमानच बघितलं नव्हतं। त्या आपले कृषी विभाग, आत्मा आणि आपले मंत्री महोदय आंबेडकर साहेब यांच्या प्रयत्नातून चांगला प्रवास घडला। न भूतो न भविष्यते असा तो आपला प्रवास झाला, भविस्मरणी। धनाजी पांडुरंग चौगुले, कुठतरी राधानगरी। बेंगलोरला गेलो होतो आम्ही शेती उद्या बघायला। शेती तिकडे भाताची आहे, ऊस आहे, केळी आहे, आंबराई आहे, फळफळाऊ सगळी झाडं आहेत। आमच्याला तिकडे फरक आहे की तिकडे शेती चांगली भाताची आमच्यापेक्षा बी। आम्ही म्हणतो तो आमचंच भारी आहे, कारण आमच्यापेक्षा तिन्ही चांगलं आहेत। हा पहिल्यांदाच विमानात चांगलं वाटलं, अगदी छान वाटलं येताना। प्रथम जरा ब्या वाटायला ते नाही म्हणाल तुम्ही पोरग्याला हे तुम्ही जायलाच पाहिजे म्हणाला, सगळे केलायचा आणि हे एवढं करून यायचं। हा करणार जिल्ह्यात माझा 2 नंबर बसलाय भातात। हो हो काय सगळे जाती आहेत आमच्याकडे, हे हाय हाय। आता सुधारणा सगळीकडे एकच झाली, फक्त पिकवण्यातच कमी जास्ती वाले। आमचं शेतकरी जरा असे आहेत, तिकडे शेतकरी जरा म्हणजे कष्टाळू आहेत। हां आणि रानाला एक लाईनची नाही उप, त्यामुळं भात सुपेरे घेते। आमची रानं खालवर एक जागी कवा आहेत,
त्या पद्धतीनं पिकणार. वसंत शंकर माने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.